नव्या थार गाडीला नजर लागू नये म्हणून लिंबू चिरडायला गेले, पण पुढच्या क्षणाला थारचा ॲक्सिडेंट झाला। 8 सप्टेंबरच्या संध्याकाळी 5च्या दरम्यान दिल्लीतल्या शिवा ऑटो शोरूममधून प्रदीप पवार आणि पत्नी मानी पवार यांनी ब्लॅक महिंद्रा थार रॉक्स विकत घेतली। डिलिव्हरीच्या वेळी या दोघांनी शोरूममध्येच गाडीची पूजा केली आणि शेवटी थारला नजर लागू नये म्हणून त्यांनी टायर खाली लिंबू ठेवून त्याच्यावरती थार नेऊनच गाडी नेण्याचं ठरवलं होतं। मानी पवार या गाडी चालवण्यासाठी ड्रायव्हर सीटवरती बसल्या, प्रदीप पवार बाजूच्या सीटवरती, तर शोरूमचे एक सेल्समन मागच्या सीटवरती बसले। पण गाडी चालवताना मानी थोड्याशा गोंधळल्या। चुकून त्यांनी ब्रेक ऐवजी एक्सिलेटर जोरात दाबला, ज्यामुळे ही थार रॉक स्पीडने पुढे गेली आणि शोरूमच्या काचेवर आदळली। काच तोडून गाडी डायरेक्ट 15 फूट खाली बाहेर रस्त्यावरती कोसळली। या ॲक्सिडेंटमध्ये थार रॉक सोबतच खाली पार्क असलेल्या टू व्हीलरचंही नुकसान झालंय। ही घटना काही सेकंदातच घडली। सुदैवानं या ॲक्सिडेंटमध्ये जीवितहानी झाली नाही, पण माने या जखमी झाल्यामुळे त्यांना तातडीने जवळच्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलंय। तर थारमधल्या एअरबॅग्समुळे प्रदीप आणि सेल्समन यांना दुखापत झाली नाही। स्वतः ईस्ट दिल्लीचे DCP अभिषेक धनिया यांनी घटनास्थळी भेट दिली आणि या घटनेच्या चौकशीचे आदेश दिलेत।